विक्रमी, नताशा किती वर्ष नोकरी करते इथे? 5-1 वर्ष झाली असेल तिला. तिने कोऱ्या कागदावर सह्या मागितल्यात ना, तेव्हापासून विक्रम मला जरा जास्तच काळजी वाटते. म्हणून मी विचार करत होते की तिची जरा माहिती काढावी. ती कुठे राहते, कोणाबरोबर राहते, माझ्या समाधानासाठी. तू म्हणते सही बरोबर आहे देवयानी. तिची चौकशी केलीच पाहिजे. आम्ही यात लक्ष घालू, पण ते रणवीराजांसाठी आणि साईमांसाठी नाही, प्रियावाहिनींसाठी. देवयानीला तुम्ही ज्या प्रकारची वागणूक देता त्यामुळे तिच्या मनात कुठेतरी राग असणार. अनायसे आलेल्या संधीचा ती फायदा उठवणार नाही कशा वंसायला? नाही, ती तसं अजिबात करणार नाही. कारण देवयानीना प्रियदर्शनीवरती खूप प्रेम आहे. काहीही झालं ना तरी रणवीर राजेंचं बाळ या घरात येणारच. तू काहीही टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. आमच्या नातवाला कसलाही त्रास होता कामा नये. सर, आम्ही स्त्रिया पुरुषांपेक्षा जरा जास्तच कणखर असतो. एक वेळ पुरुष घाबरेल, पण माझ्यासारखी मनाचा निर्धार केलेली स्त्री कुठल्याही संकटांना सामोरी जाऊ शकते. खरंच साक्षी, तू एक वेगळंच रसायन आहेस. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. टेन्शन घेऊ नका साईमा, आम्ही हे कोणालाही सांगणार नाही. फक्त या मागचा नताशाचा काय हेतू आहे हे मी शोधून काढणार. हेतू काय असणार? तू या नताशा प्रकरणापासून दूर राहा म्हणून आधीच आम्ही तुला सांगितलेलं आहे. तू यात लक्ष घालू नकोस. या प्रकरणापासून आपण जर लांब राहिलो तर नताशा त्याचा गैरफायदा घेईल. ती तसं करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. हीच खात्री मलाही करून घ्यायची. राजशिर्क्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसू नये म्हणूनच मी हे सगळं करते. अभिलाषा, इतकी वर्ष बाहेर राहिल्यामुळे अमोलचं वागणं, बोलणं सगळंच बदललंय नाही? बदललंय, नुसतं बदललं नाहीये, खूप फरक पडलाय त्याच्यात. मला ना बाबांचं काही कळतच नाही. मला असं वाटलं होतं की त्यांना हे समजल्यावर ते त्याला रागवतील, पोस्टर्स काढून फेकून देतील, पण यातलं काहीही झालं नाही. पोस्टर्स तर फाडली नाही, उलट त्याचं कौतुक केलं. हसताय काय? बाबाही त्याला सामील झाले. म्हणजे आता फक्त आपण विरोध करतो असं घरातलं ना वाटायचं. नाही, बाबा हे सगळं समजून उमजून करतायत हे नक्की. अहो पण नताशा आहे का? तुम्ही कोण? मी तिची मैत्रीण. ती ऑफिसला गेले, नंतर येतो मी. ती येईपर्यंत मी तिची वाट पाहू शकते का इथे? सांगितलं ना तुम्हाला नंतर या म्हणून. तुम्ही कोण? तुम्हाला करायचंय काय त्याच्याशी? हा, मी मावस भाऊ आहे तिचा. भेटायला आलो होतो, आता 10 मिनिटात निघणार आहे. तू आता ठरवलंच आहे जायचं तर मी काय अडवत नाहीये तुला, पण यांच्या बाबतीत जे काही घडलं ना, तसं जर पुन्हा काही घडलं तर सहन करायची ताकद नाहीये माझ्या अंगात. आता कुठल्याही मिशनवर जाताना घरी तुझी आई डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहतीये. ऑफिसमध्ये भैयाच आहेत. खरी असतेस तेव्हा कोण असतं तुझ्या बरोबर? देवयानी, खात्री करूनच बोलतेय. जेव्हा धूर येतो तेव्हा कुठेतरी आग लागलेली असते. मग ती आग कुठे लागली आहे हे शोधून काढायला नको? मी हे सहन करणार. तुझा आवाज तुझा बंद होईल नताशा. जर भैया साहेब आणि साईमांना हे कळलं तर